friend. Good morning. Have a nice day. This is Basveshwar Kalgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic, that is the meaning of anyway or anyways. Okay, so we discuss with examples in English as well as Marathi. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एनीवे किंवा एनीवेज या शब्दाचा मराठीमधून आणि इंग्लिशमधून मीनिंग काय होतो आणि त्याचा उपयोग इंग्रजी भाषा रचनेमध्ये कसा केला जातो हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, एनीवे म्हणजे काय? एनीवे म्हणजे कशाही प्रकारे किंवा कसेही करून किंवा असो या अर्थाने घेतला जातो. फॉर एक्झाम्पल, आय मस्ट डू इट एनीवे. मला ते काम, आय मस्ट डू इट म्हणजे मला ते काम किंवा ते गोष्ट कशाही प्रकारे करायची आहे. आय मस्ट डू इट एनीवे किंवा आय मस्ट डू इट एनीवेज. मला कशाही प्रकारे कसंही करून ती गोष्ट किंवा ती काम करायलाच हवं. दुसरं एक्झाम्पल, द वॉटर वॉज कोल्ड. द वॉटर वॉज कोल्ड बट आय टूक अ शावर एनीवेज. पाणी कसं होतं? थंड होतं, परंतु मी कसंही करून आंघोळ शावरच्या साह्यानं केलेली आहे. तिसरे एक्झाम्पल, एनीवे आय वॉज कम हेअर फॉर मनी. एनीवेज आय वॉज कम हेअर फॉर मनी. असो, मी इथं कशासाठी आलेलो आहे? तर पैशासाठी आलेलो आहे. म्हणजे बघा, आपण एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट सांगण्यासाठी किंवा विचारण्यासाठी गेलेला असतो आणि तिथं दुसराच प्रसंग चालू असतो किंवा तिथं काहीतरी वादंग किंवा इतर चर्चा चालू असते. मग ती चर्चा थांबवण्यासाठी आपण म्हणतो बघा, एनिवेज असो, मी इथं फक्त कशासाठी आलो आहे? पैशासाठी. तर त्या अर्थानं, फॉर एक्झाम्पल, एनिवेज आय केम हेअर फॉर मनी. किंवा कॅन आय हेल्प यू इन एनीवेज. मी आपणाला काही मदत करू शकतो का? कॅन आय हेल्प यू इन एनीवेज म्हणजे कशाही प्रकारची तुम्हाला माझ्याकडून मदत हवी आहे का, असं म्हटल्यासारखं. आय एम नॉट रिलेटेड टू हिम इन एनी वे. मी त्याच्याशी कुठल्याही प्रकारे संबंधित नाही, म्हणजे कसल्याही प्रकारे त्याचा आणि माझा संबंध नाही असं म्हटल्यासारखं. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे, इज देअर एनी वे ऑफ सॉल्विंग दिस प्रॉब्लेम. इज देअर एनी वे ऑफ सॉल्विंग दिस प्रॉब्लेम म्हणजे हे जे अडचणी आहेत या किंवा हे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी काही दुसरा मार्ग आहे का, किंवा कुठल्या प्रकारे हे प्रश्न सोडवता येतील का असं म्हटल्यासारखं. किंवा दे जस्ट कुडंट सी एनी वे फॉरवर्ड. ते काहीही किंवा कुठल्याही प्रकारे पुढील पाहू शकलेले नाहीत किंवा पुढे बघू शकलेले नाहीत. ओके, आय होप all of you guys understand the proper meaning of anyway or anyways, and I hope all of you guys understand it 101%. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay, so guys, we stop here, and
Guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red colored subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon, then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Friends, if you likes my video, then make it like, share it with your friends and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.